अय खिल्लारी घे खाऊन मी येतोपर्यंत घे मजा करून. गुबू 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 आला नंदी आला व नंदी आला नंदी आला व नंदी आला. अरे गुबू 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 आला नंदी आला व नंदी आला नंदी आला रे नंदी आला. झाला आता जनावराला चारा पाणी झाला. पण हा बाबे अजून येणार राव. हां 500 रुपये दिले औषध घेऊन ये म्हटलो. 12च्या आत ये बोललो. दोनदा सांगितलं लाईट येतील 12ला. कांद्याला फवारणी करायची आहे. काय म्हणा असेल याच्या खोडीला समजत नाही. चला आता ना भाऊ वाट पाहताच घरी. सारं सकाळचं गेलं तर काय आता गावात गेला टाईम होतच आहे. दुकानात आहे गर्दी मोकार औषधं घ्यायला. चलाच जरी औषध आणले का? हा बरं झालं. माझ्याजवळ नको देऊ आता. मग फवारणा कुठं फवारायची तुला? अरे ऐकून तर घे ना. आता काय ऐकतो? ही औषध आहे ना खालच्या मळ्यामध्ये मारून द्यायची. कोण मी? हा मी नाही मारायला का? मग तू मार. म्हणजे? ताजा कुदळ तुला काय झालं? हे अरे तुला लाज वाटते का? मोठ्या भावासंग कशी बात करायची अक्कल आहे का काही? हा काय बोललो तुला? काय बोललो म्हणजे? मग तू तर डायरेक्ट बोलतो तू औषध मार. मग तू बोलासारखाच वागू राहिला ना. हा का? आणि बघ तो कधी टाळकं जोडील बरं का मी एखाद दिवशी. कसं काय सांगितलं नाही म्हणशील. टाळका जोडशील म्हणजे? हे औषध आहे ना खालच्या वाटणीमध्ये मारून दे तू. आणि उरलेलं औषध आहे ना ते इकडे मारायचंय. आणि तू काय करतो? मी झोपा तू काढतो. तू काय करतो? तुला दिसून नाही राहिलं का मी हे मोठे मोठे टाळ उपटतो ना. हा आता फक्त गडी दाखवशील उपटताना. अरे मला सांग तू गडी आहे का मालक आहे या वावराचा? कोणाचा? तुला पाणी भरताना हे टाळ दिसत नाही का? हे काँग्रेस पाय ना. हा शेतकरी आहे का? नुसतं घर केलं तर नुसतं हा? पाहिले तर तुला उपट देत नाही का? हा तू बाजी राहावे का एखादा? नाही नाही तू मर्यादा ओलांडून राहिला बरं का. मर्यादा ओलांडून राहिला. मोठ्या बाबा सगळं कसं हा बोलतात? हा हा हे कळत नाही का तुला? काय? हा आपण कसं बायको गोलगोल गोष्टी करतो. अरे, हा? अरे. याची नाही लाज वाटत का? हे बाई तुला आहे ना धोपटून काढली बरं का मी. डॉक्टर नाही औषधच खाली आणलं आता तुला. हा मा डोकं सर कुणू का तुला सांगतो. अबे गपगुमाना जा बाबा आणि औषध मार वय. टाळकं फिरायचं काम नको करू. दळ. बरं जातो भाऊ. हा मी काही झोपत नाही इकडं. मी बी काम करतोय. हा उपटून घ्या आता इकडून तिकडून. हा जाय. हा नुसतं बाजीराव आणि गप्पा नको मारित हा बसू. आणि उरलेलं औषध परत आण. इकडं मारायचंय ते. यायला काय उचू नाकानी बात करू राहिला सल. याला आहे ना कोणाचा धाकच नाही राहिला सल. याच्या कनी चांगले चांबडे लोंबावं लागलं पाहावं लागलं याच्याकडे मला तर. चल यायचं म्हणलं घरात जावा जेवण बिवण करून जावा म्हटलं औषध मारायला. पण नवरा बायको ना टोपल्यात कुटका सुद्धा ठेवला नाही. का भाऊ यायचा आहे का जेवायचा आहे का काही. हां आणि मला म्हणतो खाल्यावरच आहे फवारायला. हां तिकडं बसडं झालं येतं औषधात ते. हां आणि मला सांगतो फवारायला. स्वतःला घेतला टेरीला हात पुसून आणि बसला गप्पा मारे तिकडं बायको सगळं. हां बरं तुला दाखवतो मी काय करतो. बरं झालं भो बाब्यानी ना आता औषधं मारून दिले सर सगळे तिकडं. अरे औषधाची पिशी इथंच आहे. भानगड काय आहे? अरे 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 हा बाब्या आहे ना मळ्यातच गेला नाही वाटतं. नाही गाडी यांनी आता आहे ना कळस केला कळस. याची आहे ना भाकरच बंद करतो मी. तवशी 8 ठिकाणी होईल. का काय मला वाटलं तुम्ही लय मोठं लग्न करशाल काय. मंदिरात माळा घातल्या तुम्ही. मग त्याला काय होतं मग आता काडी मोड करायचं असल्यावर मंदिरातच माळा घालावं लागत आहे. माय किती मोठी अपेक्षा होती. काची? म्हणले तुम्ही लय मोठं लग्न करशाल हाजी गाजी. आता कसं आहे बाय काडी मोड लग्नाचं म्हटलं का लय गाजा वाजा करून नाही चालत. आपला खर्च वाचलाय ना तेवढा खर्चाच्या मोबदल्यात आहे ना मी तुला डायरेक्ट 5 तोळ्याचं सोनच करून टाकी तू. काय सांगत हा मग हा का? हा बरं झालं पैसे वाचले. काय फुकट लोकांना जेव घालायचं खर्च करायचा. हा ते बरोबर आहे. तेवढं डागडागिने आपल्या गळ्यात राहतील आपल्याला गाण गुण ठेवायला यायला त्याला काम येतील ना. हा आपल्या वेळे काढायला काम. वेळा कळाला. हा नाही तरी लोक कुठे नाव काढी त्याला. खाऊन आगून जातील. हा, हा मग लोक काय चांगले थोडंच म्हणणार आहे. हा लोक काय म्हणणार आहे का बाबरावनी लय मस्त लग्न केलं लय पाची पाकवान जेवण केलं. हा नाही म्हणणारच नाही लोक खाऊन जातील तरी म्हणणार नाही. हा बरं जाऊ द्या. पण तुमच्या घरातले काही म्हणणार नाही ना? माझ्या घरात कोण आहे? भाऊ जाई फक्त दुसरं कोण नाही.
नाही ना? नाही नाही मी त्याला घाबरत नाही आता. तुमचा भाऊ काही बोलणार नाही ना? शब्द रे बोलला तुला काय कर मी आहे ना. हा तू नको टेन्शन घेऊ चल. नाही तुम्ही आहे. हा चल लवकर चल. वहिनी 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 कुठे कर अरे वहिनी कुठे बरं काय रे बाहेर गेली. काय आला हे हे काय पाहू राहिलो मी. घरात आहे तिला बोलव बाहेर बोलव. कशाला? अरे काय आता काय पाणी तांबर पाणी आण आणि काळा बाकरीचा कुटका आण काळा आण हे काय आला? ओवाळायला कोणाला? तुम्हाला? आणि बघ ए बाब्या, अरे तुला औषध फवारायला पाठवलं होतं माळ्यामध्ये आणि औषध तर इथंच पडेल आहे. आणि तू हे काय करून आला का हो? अरे भाऊ मी काय म्हणतो ऐक. हा अरे घरात गेलो म्हणलं जेवण करून जा आपण फवारायला बर, तर टोपल्यात बाकरीचा कुटका नव्हता. म्हणून तू असं केलं का? हा. ए बाब्या, अरे तो बायकोचा उद्या दुसरा महिना आहे, 21 तारीख ना उद्या. मग असू दे ना हा सुद्धा म्हणजे मग अरे तुला काही लाज आहे का? मग ती करेल ना निवत पाणी आता ही मग तिच्या आला. अरे काय जनाची तर बनाची ठेवणार आहे. सगळी चव घालवली ना तो गावामध्ये भाऊबांधामध्ये. आता हे काय केलंय? अरे हा अरे वा. आणि निर्लज्ज सारखं खुशाल म्हणतो कुठका आणा ओळून टाकायला. मी ना तुलाच ओळून टाकितो आता. हा म्हणजे मग हो चला ना, लय ऊन चल चल ऊन लावून राहील कुठे चाल? ए कुठे चाल? म्हणजे हा माग वय काय बोलू राहिले तुम्ही? काय टाकले हात उगारायला लावू नको. लग्न हा का? झालं. मोठा आहे बरोबर अरे! सोड राहिले तू ए ए कुठली आहे का तू? हो हा? म्हणू नका. चल तुला. ए बाय मी तुला काय म्हणतो माहिती का काय मोठा भाऊ आहे म्हणून तू आली मर्जी राखून राहिलोय. याला मरची राखणं म्हणते ना का? मला हात उचलायला लावू नको. अरे हा परत मी सांगितलं नाही शिस्तीत आम्हाला घरात जाऊ दे. हा. शांती भाऊ काय तू कधी आता आहे ना झक मार तिकडं जा. हिड भीक मागित हिड. काही नाही तुझं, काही नाही हिड आता. अरे मा बापाचं घर आहे ये मग अरे येडपाटा, तो बापाचं नाही, तुझ्या वाटेवर जे होतं ना ते सगळं आता इकून टाकलंय तो. कोणा बे काहीच नाही राहिलं तुझ्या वाटेचं आता. ऐकलं का? म्हणजे यांचा हिस्सा नाही का या घरात? अजिबात नाही. हे सगळं माझं आहे. माझ्या नावाने 7-12 आहे. घराचा उतारा माझ्या नावाचा निघतो. ते बी लहान असताना या नालायकाने काय केलं अख्खं त्याच्या नाव करून घेतलं. अरे बाब्या, मी काय नावावर नाही केली इस्टेट. दादानीच माझ्या नावावर इस्टेट करून दिली. कारण तुझेवाले अवगुण आहे ना, ते दादाला अगोदरच समजले होते तुला कोणकोणते नाद आहे म्हणून. कळलं का? हा हा बरं झालं तो नाव केलं दादानं. मग तो का चांगला आहे ना मला तो असं वर तांगडे करून गेला ना. अरे नीट बोल रे. हा नीट बोल थोडासा. चांगलं नाही म्हणा पत्तावर हा चांगलं नाही म्हणा. अरे माझं खूप चांगलं आहे. तुझं पाय वाटोळं झालं. आहे का पोटी पाटी तुला पोर स्वार हा का? देवाने पोकाट नाही दिले तुला देवानं. तू तोंड आवर बर का? हा. तोंड आवर नाही तर ना तोंड फोडीला. बोलायला लावू नका आता. हा. हा बोलायला लावू नको. परत मी सांगितलं नाही. तू ये ना, तू ढळतो इथून. होय गेट आउट. हा मी जाणारच लगेच जा. तो 812 येणार अशा कुठं आपल्याचे कोण तोंड पाहत. तो हा. पाय रे ध्यान आहे का हा? तू? शांत हा? चाल. ऐ, धरा. चाल रूम पाहतो मी चाल. आईच्या आकलीचा पत्ता नाही काही. चायलं यानं निदान वर्षभर तरी थांबायला पाहिजे होतं ना. बायको मरून 2 महिने नाही झाले अजून आणि खुशाल लग्न करून आला सल. हां चायला 5च्या दिवशी दडपायला पाहिजे होता राव. चायलं लोक आहे ना आता तोंडामध्ये शेण घालतील राव. हां काय प्रताप केला या बाबेनी. आता मी तिला तरी सांगतो बायकोला माझ्यावाल्या. का काय तुम्ही तर लय म्हणा मा भाऊ झाले चांगले. अगं होते चांगले हा पण आता मी लग्न करून आले त्याच्या डोळ्यावर 2 चढलेल्या त्याला पाव आणा ना. तो तर माव फिरायला लागला लगेच. मग मी का आला होतो मी खापकर त्याला उच्चाला खायला टाकला असता. त्याला म्हणलं का हात लावू नको तिला. मी तुमच्यामुळं गप बसले, नाही तर मी एक वाजूनच दिली असती त्यांच्या. नाही बरं झालं नाही हात पण लावला म्हणले का? जाऊ दे आपले नवीनच लग्न झालंय. हा, हा हा. बरोबर आहे का नाही? नाही बरोबर मग बरं आता मी काय म्हणतो हा आता आपण आहे ना एखादा रूम पाहू. हा हां आता आपल्याला दिलंय काढून. आता जर असं जर मावलं जर नाव असतं ना त्याची काय टप्पर काढून द्यायची. तुम्ही तर मला म्हण मा नाव जमीन आहे लय मोठा बंगला आहे. तो बंगला का तुमचा? अगं काय झालं शाळेत ते मी लहान असताना काय केलं मग आमच्या म्हाताऱ्यानं त्याचं नाव करून दिलं हा आणि मी मला वाटतं हाय आपल्या दोघांचं नाव. आणि तो काय काय सांगत होता तुला लय नाद आहे म्हण. खोटं बोलत होते. जुगारीचा नाद, दारूचा नाद, गुटख्याचा नाद, बिड्यांचा नाद. नाही, नाही. म्हणजे एवढे करते का तुम्ही? नाही नाही बरं नाही शांत नाही. मला तर म्हण मला एवढा एवढा काडीचा आंबल नाही. सुपारीच्या खांडाचं नाही
नाही ना नाही मग तो खोटं सांगत होता का? खोटं बोलत होता, त्याला आपल्याला घरात घुसून द्यायचं नव्हतं ना, हा, त्याच्यामुळं. बरं आता आहे ना तुम्ही मस्त आवडीत. मग आता तू तर पाहशील ना, हा, मी मी कधी पिऊन आलो तर मग मला सांग. बरं हा? हा का हो? आता तुमच्या भावाने घरातून काढून दिलंच आहे. हा. हा रूमचं काय नाही, रूम कुठे भेटेल. हा पण रूम मध्ये काय नुसतं झोपा काढायच्या का? नाही कामदादा नको का? खायला कोण दिलं आपल्याला? नाही, कामधंदाच पाहिजे आपल्या अगोदर, मग तर 4 रुपये मिळतील, तर 4 रुपये मिळाले तर खायला भेटेल. खायला भेटेल. मग शांते, तू हा. काहीच काळजी करू नको. हा हा चाल बरं, आपण कुठं काम शोधूच. हा हा ना बाई, मला तर ना लय टेन्शन आलं हो. काय टेन्शन घेऊ नको, चल. रात्री लय गरम होतं घरामध्ये, तर झोपायला मस्त झालं आता. चाल ना, या माणसाला तरी विचारू, चाल. रात्री पलंग आणला का डोक्याला ताण नाही आता. हो राम राम. राम राम. काय पण राहिले? हो हे उन्हाळा लागला कडक, हा रात्री घरात लय गरम होतं हा आणि मच्छर बिले तोडी ते, हा बरोबर आहे. त्यामुळे झोपायची सोय. हा का? हा अरे भारी काम करते. भारी आहे ना. आम्हाला जरा एक असंच बनवून. तुम्हाला बनवून द्यायचं. हा रेडीमेड भेटत ना बाजारात, तिकडून घेऊन टाका ना. रेडमेड का? हा मच्छर झाली. हा हे माझा जुगाड आहे हा. हा का? हा कसा वाटला तुम्हाला लय जुगाड? भारी बनवलं तुम्ही. आता याच्यावर एक मच्छरदाणी टाकून दिली का हा मस्त मध्ये झोपायचं. गादी टाकून. हा हा म्हणजे मच्छर चावणार नाही, हा गरम होणार नाही. नाही, लय भारी काम हो. पण मी तुम्हाला ओळखलं नाही हो. आम्ही ना याचे ना जापेवाडीचे. जापेवाडीचे आहे का? हा काय झालं? हा हे काय ये लग्न केलं ना आम्ही दोघांना. कधी? नाही आज सकाळी झालं. सकाळी झालं का? हा घरी गेलो, भावाने उचकून दिला आम्हाला. अरे बापरे. भाऊ म्हणे तो काही समजच नाही म्हणा. आले असं कसं काय झालं बुवा? सगळे इष्ट बापाने काय केली त्याचे नाव करून दिली. हा मला काही बोलताच येईना. म्हणजे तुम्हाला घराबाहेर काढून दिलं बुवा. हो मग इकडे कुठे फिरून राहिले आता? आता काय इकडे म्हटलं, आता आपलं कामधंदा पावा म्हटलं, आणि रूमही पावा एखादा राहायला. आता इकडे तुम्हाला कुठं रूम भेटेल आता? पण असेल तर सांगा ना, कोणाकडे भेटेल असेल तर. आले आता या गावामध्ये आहे हा ना, आता थोडस पुढे गेलं ना, हा आंब्याचा माळा आहे तिथं. आंब्याचा मळा का? हा तिथं गंगाराम सावकार म्हणून आहे बुवा. गंगाराम सावकार. हा मोठा माणूस आहे बुवा या गावातला. हा 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 तिथं काम भेटलं तर बरं होईल बुवा तुम्हाला. हा का? हा तिथं जाऊन विचारा फक्त तुम्ही. बर बर जातो मग. हा या मग. चल शांती. हा रूम भेटेल का राहायला? आता त्यांचं तर मस्त इस्टेट आहे, हा हा खोल्या पण आहे त्यांच्या, आणि त्यांना कामाची बी बरंच गरज राहते कामगारांची. हा का? तिथं तुम्हाला काम भेटेल बुवा. बरं झालं मग, एक ठिकाणीच राहू आपण. हा हा? राहू बिन कामही करू. कामही करू तिथेच काम. हा येऊ का मग? हा या चल. असं जा. हा असं असं. चल शांती, हात धर. आता आहे ना याच्यावर आता मस्त आहे ना मच्छरदाणी आणतो आणि आत्ताच टाकून देतो, म्हणजे रात्री डायरेक्ट झोपायचं. हायला काय उन्हाचा तडाखा झालाय. ऊन पण एवढं आहे ना, या उन्हानं मला तर बसवं ना. आलो शेतामध्ये फेरफटका मारायला. काय असं वाटत होतं मस्तपैकी बंगल्यात लावा, AC BC लावून निवांत राहावं. पण कसं आहे, शेती पण येऊन फिरलं पाहिजे. आज एवढी मोठी शेती आहे आपल्याला, शेती सर्वात मोठी. शेती सांभाळणं ही गरज आहे. हा जवळजवळ 50 बिघा ऊस लावलाय, आणि इकडं तर मका लावलाय. मका तर एवढा नाहीच आपल्याला, 10 बिघा मका आहे. तिकडं गहू कापून झालाय, तो एक न्यायला बरं झालं, नाही तर गहू इथं राहिला असता तर कोणीतरी उचलून न्यायला असता. पण गहू घरी गेला, डोक्याचा एक ताण कमी झाला माझ्या. का? हा अहो अजून किती लांब आहे? अगं आता, अगं काय आंब्याचा मळा आला ना. हा या आंब्याचं झाड दिसतं ते का? हा आंब्याचा मळा सांगितलं होतं ना आपल्याला हा, त्या हा. माणसानं. हा मग काय आलो आपण. हा चला बाई, लय उन्हाचा कर झालाय. अगं शांती, हा त्या याच्यावर बसेल दिसतो पाहिजे तो माणूस. हा सावकार दिसतोय ना, है ना? तरी टोपीवाला हाय बाई. चाल बरं विचारू पाहू. हा चला बरं, चला बरं. चल. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय नाही, बसलोय मळ्यामध्ये निवांत. आंब्याच्या मळ्यात ना? हो, हाच का आंब्याचा मळा? हाच आंब्याचा मळा. आम्ही एक जणाला विचारला होता, काय म्हणलं कामाकाजी. कामासाठी? हो, होय. तर मग ते म्हणा आंब्याच्या मळ्यात जा म्हणा, तिकडे सावकार आहे. तुम्ही सावकार आहे का? हो, गंगाराम सावकार मीच आहे. हा गंगाराम सावकार. गरम सावकार. बरं 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 बरं. हा हा, मग बरोबर आलो, शोधित आम्ही तुम्हाला. म्हणजे तुम्ही मला शोधत आला काय? हो. हां हा हा हा. तर मी काय म्हणतो ऐका ना, बोला ना. मला आम्हा दोघायला काम द्या ना.
म्हणजे कामासाठी. हो काम. नाव काय आहे पण? बाबूराव आहे मी. बाबूराव. हा ती मा बायकोचं नाव आहे शांता. हा तुझ्या बायकोचं नाव आहे शांता. शांता. का तिला तोंड नाही का बोलायला? नाही सांगायला सांग काय नाव आहे? त्यांचं नाव बाबराव वाटलावे, माझं शांता वाटलावे. शांता वाटलावे. हा वा वा, नाव लय भारी आहे बरं का. हो कामं सगळी येतात ना पण? सगळं करतो मी. हो शेतीची कामं सगळे. हो तुम्ही जे बघा ते करतो मी. ठीक आहे, कामं आपल्याकडे भरपूर आहेत बरं का. हो ना. हा पण तुला आहे ना शेतीची कामं करायला लागतील. बाहेरच्या बाहेर ना. हा बाहेरच्या बाहेर सगळी शेतीतली. करेल ना करेल. हो त्यांना सगळं येतं शेतीचं. त्या करतील निंदा खुरपायचं बाहेर. नाही नाही, त्यांना शेतीचं काम नाही, मग घरातलं काम. घरातला का. हा हा. बरं मग सावलीत हा बरं शांत आहे. हा मग मला बरी सावली. उन्हा नाही काळी पडायची नाही तू. हा 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 म्हणजे अशीच राहशील तू. हा अशीच दिसशील बा मला असं. हा नाही तुम्हाला तर माहिती मला जास्त कामाची सवय नाही, हा नाही. होय, तुझं गाव कोणतं आहे? माझं गाव शिरोळ तालुक्यात जापेवाडी. झापेवाडी. हो आणि ही काय आहे? ये लग्न झालंय ना. लग्न हा दोघांचं. दोघांचं? हो तुझं लग्न किती आहे? माझं दुसरं तिचं पहिलं. हिचं पहिलं. हा माझं पहिल्यांदाच आहे. हा का. आणि तुझं दुसरं. हो का बरं, पहिली बायको कुठे आहे? मेली ना ती. 2 महिने झाले. मिली का मारून टाकली? नाही नाही, मेली. मिली का? कशाने मिली? औषध पिली. औषध. हो चांगलंय चांगलंय. ह्यांचं दुसरं लग्न हा हा आणि तुमचं पहिलं लग्न. माझं पहिलंच लग्न आहे. मला एक असं म्हणायचं आहे, हा हा एवढा निबर नवरा कसा काय आवडला? निबार कुठे ते चांगले. चांगलं आहे. मला लय आवडत होते ना, हा. म्हणून आमचं प्रेम होतं दोघांचं. प्रेम होतं का? हा पण काय तुझी कोमल त्वचा. अहो सावकार. हा. आमचं वयात काहीच बदल नाही. ऐका हा तिचं वय माझ्या वयात आहे फक्त 4 वर्षाचा फरक आहे. 4 वर्ष. हा काय झालं हा. मला लवकर लाल पडलं लग्न केलं तर म्हाताऱ्यानं मावाल्या. हा लवकर लग्न हा केलं म्हणून दुसऱ्याने लवकर झाला आता डबल असं. म्हणून दुसरं लग्न केलं हा. का? नाही तर दुबार नाही मी. निबार नाही. हा वा वा वा. नाही तिला विचारू पाक. वय सारखंच आहे आमचं काही नाही फरक. 4 वर्षाचं गॅप आहे दोघांत. 4 वर्षाचा. हो, हो. तुझं वय काय? मला काय आता मी 76 मधलाय ना. 76 मधला वय. हा. म्हणजे 76 म्हणल्यावरती 25 हा आणि हे 24 हा म्हणजे 49 वर्षाचा आणि तू. मग आणि तुझं वय ती काय? 80 मधली. 80तली. हा तुझी जन्मतारीख 80 मधली आहे का? करा हिशोब तुम्ही सावकार. जन्म तारीख लक्षात नाही हो सावकार. म्हणजे तू 44 वर्षाची. हा मग 4 वर्ष फरक सांगितलं तुम्हाला मी. हो सावकार, मला आहे ना जन्म तारीख माहिती नाही माझी, हा. म्हणजे लक्षात नाही राहिली. बर. हा पण आहे ना ते ना मनाने लय चांगले. मला आहे ना कोणीच नाही, आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही. अरे पण अरे. तुम्हाला सांगते त्यांनी मला इतका आधार दिला ना, तर मी त्यांच्या प्रेमातच पडले. हा तरी म्हटलं हा मला 50च्या घरातला दिसतो आणि तू तर आहे ना 17-18 वर्षाचीच वाटतेस मला. हा जाऊ दे सावकार, वयात काय एवढं, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. हा त्यांचं इतकं चांगलं आहे ना मन. आता काय सांगू तुम्हाला सावकार, आमचं आहे ना 1 वर्षापासून प्रेम आहे एकमेकांवर. हा. हा मग आहे ना मी त्यांना लग्नाची मागणी घातली, तर मग ते एक पायावर तयार झाले लग्न करायला. खरं एका पायावर तयार झाला. हो वा वा वा, नशीब चांगलं आहे रे तुझं. मग आता बायको वारलेच होते 2 महिन्यापासून. हा म्हटलं म्हणते तर मग घ्या करून लग्न. मग लगेच लग्न करून टाकलं आम्ही. बरं झालं, हुशार आहेस. हा तुम्हाला सांगते सावकार, इतकी टॅलेंट बुद्धी आहे ना यांची, इतके हुशार आहे ना ते, तुम्हाला दिसत नाही का? काय काय कमी आहे का पहा बरं. हा नाही नाही, काहीच कमी नाही, एकदम हुशार बुद्धी आहे. कळेल मला किती हुशार बुद्धी आहे. तुम्ही सांगेल ते करेल. सगळी कामं करायची काय. हो हा कामाला ठेवतो. पण मग ठरवून घ्या ना आम्हाला. ठरवून घ्यायचं का? का खावारी ठेवत्या का कावारी ठेवत्या. नाही नाही, तुला महिना पगार देतो. बोल, तुला पगार काय पाहिजे सांग. नाही तुम्ही सांगा ना काय द्याल. तुला आहे का नाही हा. पगार, आणि घरात बाजार भरून महिन्याला देईल आम्हाला का दोघायला दोघांना. घरात बाजार. हा मग बाजार सोडून काय द्याल.
तुला एकट्याला पगार आहे का नाही हा महिन्याला 7,000 रुपये देईन. 7 7,000. सावकार मला किती देशाल? तू कशाला काळजी करते? तुला 15,000 रुपये पगार देईन मी. हा म्हणजे कसं आहे, आमच्या दोघांच्या पगारात आहे ना आमचं घर चाललं पाहिजे असा पगार द्या. सावकार असं का बरं? हा बाईला 15 आणि दाद्याला 7 का बरं? बाईपेक्षा दाद्या जास्त काम करील. नाही काम करशील पण तू शेतीचं काम करशील आहे का नाही. हा मी कसा मळ्यात सारखा येत राहतो. हा मला चांगलं चुंगलं खायला लागतं. हा हा कधी मटण अंडी मच्छी मग ती बनवून खायला घालेल ना मला, म्हणून तिला पगार जास्त. हो का? हा हा हा. आणि बाजार फुकट. बाजार पकड बरं. बाजार फुकट तुम्हाला. म्हणजे तुम्हाला मटण करून घालायचे 15,000 तिला महिना, हा 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 आणि मला रात्र दिवसाचं वावरात करायचं 7,000. ऐ तुला परवडत असेल तर राहा, नाही तर आला तसा निघ. ओ सावकार, हा हे बघ 7,000 नाही परवडायचं, बरं. 2-4,000 तरी वाढवा मग. हे बघ तुझं पहिलं या महिन्याचं काम क्लिअर बघीन हा आणि तू क्लिअर काम केलं तर पगार वाढवीन, विचार करीन तसा मी. सावकार हा. असं करा, त्यांना 10,000 करा आणि मला 15 म्हणजे 25,000 आम्हाला पगार द्या आणि किराणा द्या. तुम्हाला सांगते सावकार, मी अशाच चटकदार भाज्या बनवीन ना. तुम्हाला सांगते या बा, पनीरची भाजी म्हणू नको, मटणाची भाजी नको, सुकं चिकन सुकं मटण, असा तर्रीदार रस्सा. तुम्ही ना आयुष्यात मला काढणार नाही कामावरून. हा अशी भारी भाजी बनवीन. हाय वा, मग तर तुझी नोकरी फिक्स. मग तुम्ही ना आपोआप मा पगार वाढवशाल अजून. तू काळजी करू नको. यांना माहिती का हो? हा कसं बनविते? पार मी बोट तुटून का तुटायच्या राहत्या ये एवढं ना, चाटून. जेवण झालं ना तरी रात्रीची झोप असून असे करीत. हा चाटीतच राहतो. झोपेत हा. आणि असं वास घेते. हा. काय भाजीचा वास आहे, असं वास घेत राहते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, ये ना आमचं प्रेम जमलं ना, त्याच्या आधी आशे होते, आता आशे आशे होत चाललंय. डेर बीर आली. त्याच्यामुळे डेअरी वाढलेली दिसती. वा वा वा, म्हणजे हाताला चव चांगली आहे म्हणायचं. लय चव आहे हाताला. वा 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 वा, म्हणजे त्याच्यामुळे तू घरी जेवत नव्हता वाटतं. नाही ना, हा यांच्याकडे जेवायचो. ह्यांच्याकडेच का? हो हा हा, हा. त्याच्यामुळेच मला जरा थोडीशी शंका येते. तुझी बायको गेली ना त्यामुळेच गेली असेल बघ. मग याच्यामुळे औषध पिले ना ती. हा हा जेवत नव्हतं माझ्याशिवाय, आणि मी तिकडे जेवायची इच्छा कर. हिच्याकडं. हा ती वाट पाहायची काय आहे ना काय आहे ना. मग तिला पाहिलं 8-4 दिवस गंमत, आणि तिने घेतलं औषध पिऊन. नाही चांगलं आहे. नाही मला तुझ्या डेअरीवरून तर वाटतंय हा बाईच्या हाताला चव एकच नंबर असणार आहे. सावकार, तुम्ही घरात न्या तर खरी, स्वयंपाक करायला लावा तर खरी, जेवून तर पा, मग पुढचं बोला तुम्ही. बरं बरं, अवश्य. संध्याकाळीच आपण मस्तपैकी आज आहे ना मच्छी आणू. चालेल चालेल. तुम्हाला सांगते, मी मच्छी अशी भारी फ्राय करते ना हा. साहेब, तर तुम्ही ना काट्यासह खाशाल. काट्यासह खाऊन घ्याल. यांनी एकदा आहे ना काट्यासह खाल्लं हा, होतं. इडं गुतला होता. हा नरड्यात काटा. काटा अडकला होता. नाही ना, मग मी आहे ना पापलेटच आणतो फक्त. मग तुम्हाला सांगते, जा मी मागून बुक्की हा टाकली. डायरेक्ट हा डायरेक्ट काटा खाली पडला यांच्या. आपण त्याच्या बुक्की मारली होती का तू माझ्या बुक्की मारायला लागली? नाही नाही, म्हणजे असं सांगते बा. सांगत होतो असं. हा, सांगते काय. पण तुम्ही काटा काढून खा बरं का सावकार. नाही मी पापलेट शिवाय दुसरं काय खात नाही. अहो पापलेट तर एवढा भारी तिला fry चोपडे करते राहते ना. तेव्हा सटका ते हा हा. ते तेव्हा सटका ते. पण हे बघ, हा आता तुमच्या दोघांचा पगार ठरला हा आहे का ना? 15, 7, 22 होते. मग 10 करा ना, म्हणजे 25 करा ना दोघायचं. 15 तिचा, 10 मला. अहो करणार रे करा सावकार, ना. थोडं शांती ठेवा बरं ना. बरं. करा ना सावकार. हे बघ, तुझी बायको म्हणते ना म्हणून तुला मी 10,000 रुपये पगार देतो. नाही तर तुला आहे ना 5,000ला सुद्धा मी ठेवला नसता इथं पगार. का मला आहे ना परवडत नाही तसं. मी करणार नाही का? नाही बघू दे, तुझ्या बायकोवर विश्वास आहे माझा म्हणून तुला 10,000 रुपये दिला पगार. बरं मग पहा, तिचे 15 माझे 10, 25 हा. बर, दर महिन्याला द्यायचा हा. काळजी कशाला करतो, हा. महिन्याच्या आतच पगार देतो काय. आम्हाला रूम फुकटात द्या बरं का सावकार. हा हे बघ, ही आपला रूम आहे, हे कामगारांचे रूम आहे. हा काय बरं. ते पलीकडचं घर दिसतंय ना, हा ते तुमच्यासाठी. तो बंगला कोणाचा आहे सावकार? तो बंगला आपलाच आहे. तुमचा आहे का तो? हा. ए बांगल्यात काय काय आपल्याला काय जायचंय? आपण इकडेच राहूया रूम मध्ये. अहो मी जेव्हा स्वयंपाक करायला जाईल ना. हा हा नाही कधी कधी आहे ना तिला माझ्या बंगल्यावर नेईन मी स्वयंपाक करायला. न्याजा काय नाही. आणि आता एक काम कर, तिथं ते भांडे पडलेत बघ, हा ते भांडे उचल. हा
आणि जनावरांना टाक आणि ते ऊसाला पाणी लावलंय. हा. अख्खा ऊस भरत नाही ना तोपर्यंत इथं यायचं नाही. संध्याकाळी 7 वाजल्या तरी इथं यायचं नाही. आणि जेवायला हा जेवायला मी एक माणूस पाठवतो तुला डबा घेऊन आजच्या दिवस. मग उद्यापासून सकाळ सकाळ डबा घ्यायचा आणि शेतात कामाला जायचं आणि संध्याकाळी 7 वाजता यायचं. समजलं का? मा बायकोला पाठवून डबा घेऊन. ती तुला काय सांगितलंय? सकाळी ते डबा बनवून देईल. हा तो डबा घ्यायचा हा आणि शेतात जायचं पहिलं. समजलं का? हा आता निघ बरं ती भांडी उचल. शांत येऊ का? ए, हा हार तू निघाला सांगितल्या हा आणि तो हार घेऊन कुठे मिरवत चाललाय आता? रानात हार काढ आता. हार दे इकडं. धर. शेतातली कामं करतो का गळ्यात हार घालून फिरतो वय रे? तिकडे चांगले आटकून ठेवू का खोलीमध्ये आपल्या. आता ते काय तुम्हाला डबल लग्न करायचे का? काय आटकून ठेव. अगं आठवण म्हणून राहील ना आपली. लय आठवण राहील. आपण आहे ना मस्तपैकी ती कपाटात ठेवून देऊ बस का? हा हा? पहिला उचल बरं ती भांड निघ. चला आता आहे ना काम तर भेटलंय, बायकोलाही भेटलंय आणि मलाही भेटलंय. आता आहे ना जातो जनावर चारा टाकीतो. ऊस भरायला सांगितलं सावकारनं, तेवढं ऊस भरून टाकीतो. सावकार म्हणत संध्याकाळी 7लाच घरी यायचं. चला आता 7लाच जावं लागेल घरी. गेला तुझा नवरा. हा ना. पण हे आता हार काय गळ्यात घालून बसली तू? नाही आता काढते ना. हा हार काढ पाहिला. हा हारामुळं तू चांगली दिसत नव्हती पण आता 1 नंबरच दिसतीस. हा का? हा बरं मी काय म्हणतोय हा. आता हे बघ मला तर भूक लागली. हम्म. घरामध्ये सगळा बाजार आहे आता थोडाफार. हा आणि फ्रीज आहे. त्या फ्रीजमध्ये अंडी आहेत. बर एक काम कर पहिलं तू ऑमलेट वगैरे काहीतरी बनव आणि मला खायला घाल. बर बर. म्हणजे तुझ्या हाताची चव कशी काय ती तरी मला कळेल. मी ना सावकार आता तुम्हाला अंडी तळून देते. हा मस्त पोळी बनवून देते अंड्याची. अंड्याची चांगली पोळी बनव हा आणि जवळजवळ 10-12 अंडी पडलेत. हा. एक 3-4 अंड्याची पोळी बनव मला. बर बर. आणि तुला खायचं असेल तर ती पण बनव तुला पण. मी खाते ना. हा. मला भूक लागली. चल बरं तुला घरात सगळं मी दाखवून देतो बाजार बिजार. हा. बाई नाही ना एकच नंबरचं आमलेट बनवलं. असं आमलेट आजपर्यंत मी खाल्लं नव्हतं. बाईच्या हाताला लयच चव आहे. मस्त वाटलं. काय पण म्हणा बाय खरंच बाय मात्र बाय हाताला पण लय भारी तिच्यात चव आहे. हा पोटच भरलं माझं तर. मस्तपैकी आता येतं सावलीला बसू. आय 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 बरं वाटलं आज मला. ढेकरच आला हायला. एवढं पोटभर मी जन्मात खाल्लं नव्हतं पण आज पोटभर लय खाल्लं. जरा आहे ना टुलकच काढतो थोडं झोपूनच घेतो. आय 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 मस्त. चला आता आहे ना भांडे कुंडे आवरले. आता यांना लय भूक लागेल असेल. डबा तरी देऊन येते. बाई सावकार तर मस्त झोपले वाटतं. सावकार सावकार झोप लागली का? अहो म्हटले यांना डबा द्यायला चालले पण मला रस्ता माहित नाही ना मळ्याचा. आता मळ्यात निघाली का? हा. बस इथं. नाही ना त्यांना भूक लागली असेल ना सावकार. आता तू काय काळजी करू नको. तू खाली बस. काय डबा देते तिथं? मी एखाद्या कामगाराला पाठवतो. तू इथं बस. बस खाली. ते परत म्हणशील शांत अजून आली नाही डबा घेऊन. तू डबा आण इकडे माझ्याकडे. हा इकडं देऊन येते ना मी. तुला नाही सापडणार. बर तुम्ही जात्या का मग? हा मी एखाद्या कामगाराला पाठवतो. तू बस. बर बर. राहू दे इथं डबा. बस तू बस खाली. नाही मी उभीच बरी. हा शांते तू बस. तू आज आहे ना माझं मन जिंकलंस. तू बस. हा का? हा
चांगलं होतं का ऑमलेट? एकच नंबर. मी आहे ना माझ्या आयुष्यामध्ये असं आमलेट कधीच खाल्लं नाही बघ. हा हा पण काय पण म्हण, तुझ्या हाताला आहे ना हा. चवच लय भारी आहे बघ. मी तुम्हाला बोलले होते सावकार, तुम्ही मा हातचं खाल्लं ना तर तुम्ही नावच काढशाल. नाही नाही खरंच तुझा हात म्हणजे हातच आहे. जसं काय सुगरणच आहेस तू बघ. तुम्हाला सांगते मा नवऱ्याला आहे ना माझ्या हातच्या भाज्या इतक्या आवडत आहे ना, तर ते म्हणतात तुला आहे ना मी आयुष्यात विसरू नाही शकत. एवढा भारी स्वयंपाक बनवी ती सावकार. तुम्हाला सांगते माझा नवरा आहे ना इतका नाव काढितो ना माझं, तो म्हणतो तू लाखात एक आहे. नाही पण काय पण म्हण बरं का शांते, हां खरंच लाखात एकच आहेस तू. हां पण माझं आज आहे ना हां मन इतकं म्हणजे प्रसन्न झालं ना. मी बऱ्याच हॉटेलला गेलो खायला बरं का. हां प्रत्येकाच्या म्हणजे मित्रमंडळी जसे आमदार खासदार म्हण त्यांच्या पण घरी मी जेवायला गेलो. पण असं आजपर्यंत मला आमलेट कुठंच खायला भेटलं नाही बघ. नाही ना. बरं का शांते, हां तुला माहिती आहे का हां ताज हॉटेल, हां त्या हॉटेलला आहे ना 15,000 रुपये एक प्लेट आहे. 15,000. हां तसल्या हॉटेलला गेलो हां पण तसं काही मला खायला भेटलं नाही. ते 5 स्टार हॉटेल मुंबईचं, हां तिथं मी जेवायला गेलो होतो. बरं. तिथं सुद्धा असे मला काही चव कुठंच भेटले नाही खायला. नाही ना. हा सावकार तुम्ही 5 स्टार हॉटेलला जा नाही तर 4 स्टार हॉटेलला जा, पण माझ्या हाताची चव आहे ना एका हॉटेलमध्ये नाही मिळणार तुम्हाला. मला सांगते सावकार, मी आहे ना खानवळीत कामाला जायचे ना, हा तर इथून तर त्या तुमच्या बंगल्यापर्यंत एवढी अशी नुसती माणसांची रांग लागायची जेवायला माहाचं. हा हां नाही का लागणार नाही, पण खरंच तुझ्या हाताला चव मात्र चव आहे. चवच आहे हाताला. पण शांते हां तू माझं मन जिंकलंस. बोल तुला काय पाहिजे बोल. या बा सावकार, तुम्ही बोलले ना तेच माझ्यासाठी लय झालं. मला काहीच नको आहे तुमचं. शांते हां तू म्हणतेस मला काय नको, हां पण मी आहे ना तुला काहीतरी देणारच. नाही सावकार, या बा बोलले ना लय झालं, मला काय नको आहे. नाही नाही शांते, कसं आहे आजपर्यंत माझं खाण्याच्या बाबतीत कुणीच मन जिंकलं नाही, पण तू मन जिंकलंस. हा बघ हा पोहे हार घे तुला. सावकार सोन्याचा? सोन्याचा आहे. नाही नका नका सावकार मला. शांते धर तू घे. ज्या माणसाने या सावकाराचं मन जिंकलं ना त्याच्यासाठी हा सावकार आहे ना जीव ववाळून टाकतो. हा हार तू हातात घे. नका सावकार, अहो माझ्या नवऱ्याने पाहिलं ना तर रागवतील माझ्यावर. नका. म्हणजे तुला तुझ्या नवऱ्याचं पडलंय ना. थांब जरा एकच मिनटं, तुला लय नवऱ्याची काळजी आहे ना. ए चैत्या इकडे रे. काय? हा बघ हा डबा घे काय, आणि एक काम कर, ते आपल्या मळ्यामध्ये कामाला नवीन माणूस आलाय ना त्याला डबा दे. धर हा हळूहळू जा. हा जा बस का झालं ना. तुझ्या नवऱ्याचं तर टेन्शन गेलं ना आता. सांग मला, हे पोरं कामाला एक सावकार? हे आपल्या कामगार आहेत ना हां त्याचा पोरगा आहे ते. हां हां. धर बरं घे घाल. नाही नका नका सावकार नका नका. तू असे ऐकणारच नाही मला माहिती. हे बघ धर सावकार नका सावकार. घाल गळ्यात. नवऱ्याने पाहिलं तर काय म्हणल. किती भारी दिसतोय तो हार. अहो भारी दिसतो, पण मा नवऱ्याने जर आल्यावर पाहिलं तर म्हणशील हा हार कुठून आणला तू. मग मी काय सांगू. तू सांग सरळ. काय? आज मी सावकाराला आमलेट बनवून दिलं होतं. हां सावकाराला आवडलं म्हणून सावकाराने हार दिला. म्हणजे तो म्हणशील नुसतं आमलेट बनवलं तरी हार दिला सावकाराने तू. हा मग हो शांते, हां तू काय काळजी करू नको. तुला जे काही कमी पडेल ना हां तू या सावकाराला सांग, सावकार लगेच तुला आणून देईल. बरं बरं. सावकार हा तुम्ही एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटीच राहते? हा एकटाच आहे. तुमचं लग्न झालं नाही का अजून? नाही ना, काय सांगायचं शांते, हां आजपर्यंत आहे ना हं. भरपूर पोरी पाहिल्या. हां हा पण कसं आहे एक तिरकीच बघायची. जर तिनं जिलेबीकडे बघितलं ना हां तर लाडू द्या म्हणायची. हां हां. हा, काय सांगायचं, एकीचं तर नाकच असं, ढेंबर. ह एकीचं कानच असं.
अरे रे रे रे. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला कुठली पोरगीच पसंत पडत नव्हती. म्हणजे तुमच्यासारखी अशी सुंदर पोरगीच नव्हती बा. हा म्हणजे तुमच्या लेवलला शोभला अशी. हे बघ गावात आपल्याला काही कमी नाही. हा ह्या गावात आहे ना हा 500 एकर शेती आपली. 500 एकर. हा बापरे. आणि ती शेती सोड, हा आपल्याकडे एवढे धन आहे ना हा अख्खं गाव विकत घेऊ शकतो आपण. अख्खं गाव. बापरे. अहो तुमचा हा बंगलाच तर 1.5-2 कोटीचा आहे ना. 1.5-2 कोटीचा नाही हो, मग 5.5 कोटीचा बंगला आहे तो. 5.5 कोटीचा. हा हा आज गाड्याच आहेत ना जवळजवळ 3.5 कोटीच्या गाड्या पडल्यात आपल्या पैसे. 3.5 कोटीच्या. हा बापरे. हा BMW म्हणू नको, स्कॉर्पिओ म्हणू नको, हा हा तवेरा म्हणू नको. माझा नोकर आहे ना नोकर, हा नोकर माझा तवेरा घेऊन फिरतो. हा. हा बापरे. सावकार मानावर आम्हाला दोघांना देशाल का गाडी एखादी गावाला जायचं असलं? तू कशाला काळजी करतोय? तू बोर्ड दाखव, हीच गाडी पाहिजे मला फिरायला. हा दिली तुला. हे बघ तू म्हणते नवऱ्याबरोबर फिरायला, हा हा गाडी द्या. पण तू त्याच्याबरोबर जर फिरली हा. तो घोडा बैलच वाटतो रे मला तर. का बरं? तू माझ्याबरोबर फिर. अरे तू माझ्याबरोबर फिरलीस ना तर गावात तुला इज्जत भेटेल. हा हा. गावात रस्त्याने हा सावकार जरी चालला ना माणसं आपल्याला सलाम करतात. म्हणजे घोडा बैल नाही दिसणार आपण. हा आणि मला सांग शांते, तू काय म्हणून त्याच्याबरोबर लग्न केलंस? सावकार मला लग्न करायच्या आधी म्हणायचा माझी लई जमीन आहे, माझा लई मोठा बंगला आहे. आणि तुम्हाला सांगते लगीन लावून आम्ही घरी आलो ना बर त्याच्या भावाने आम्हाला दारातूनच हाकलून दिलं. म्हण सगळं माझ्या नाव केलंय माझ्या बापानी, तुझं काहीच राहिलं नाही इकडं तुम्ही निघा. आणि आम्ही तसं बाहेर पडलो आणि मग तुमच्या इथं कामाला आलो. पण सावकार तुम्हाला सांगते जर तुम्ही मला आहे ना आधी भेटले असते ना तर मी तुमच्या संगच लग्न केलं असतं. म्हणजे तू लग्न केलंस हां आणि त्याच्या घरी गेले, त्याच्या भावानं हाकलूनच दिलं. हाकलून दिलं आम्हाला. अरे 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 लय बेकार झालं. अहो पाणी सुद्धा प्यायला दिलं नाही. काय म्हणते? पाणी सुद्धा प्यायला नाही दिलं? नाही. म्हणजे घरात पण घेतलं नाही? अहो उंबराच ओलांडून दिला नाही आतमध्ये. अरे 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 जर तुम्ही आतमध्ये पाय टाकले ना म्हणा तुमचे पाय तोडून टाकील दोघांचे. असं म्हणाला का तू? हा अरे काय पाय तोडतो म्हणा, तू काळजी करू नको. हा. हा सावकार आहे ना तुझ्या बरोबर, तो काय पाय तोडतो? नाही नाही आता तुम्ही आहे ना सावकार. हा पण आहे ना यायला लय बेकार झालं तुझं म्हणायचं आहे ना. काय सांगा त्या मला लय आमिष दाखवलं सावकार त्यांनी. मला म्हणून मी तुला राजाच्या राणीवाणी ठेवील, फुलाट ठेवील, आमकं करील तमकं करील. आणि मला वाटलं खरंच याचा लय मोठा बंगला आहे का काय, शेतीवाडी आहे का काय. काय पाहते तर ते पडकं घर. पडकं घर होतं ते? पडकं घर होतं ओ सावकार. काय सांगा त्या. तू पण किती येडी शांते. आणि तू अशीच त्याला घेऊन आली तिथंच त्याच्या डोंगणावला लात मारायचं, ते हाकलून द्यायचं होतं. तू एकटी जरी माझ्याकडे आली असतीस ना हां तर तुला राजाची राणी बनवून ठेवली असती. सावकार माझ्या मागं कोणाचा आधार नाही त्याच्यामुळं आले त्याच्यासोबतच मी. काळजी करू नकोस. आता हा गंगाराम सावकार आहे ना तुझ्यासोबत, हां कशाला काळजी करते? पण बरं झालं सावकार तुमच्याकडे काम मिळालं आम्हाला. हे बघ तू आजपासून काय काम करायचं नाही. हां तू फक्त मला जेवण बनवून खायला घालायचं. चालेल चालेल. काय हां बाकी काय करू नको. हे बघ तुझा हात किती नाजूक आहेत का नाही? हां. हे कष्ट करायचं तुझा हात आहेत का मला सांग बरं. अहो मला आहे ना एवढंसं काम केलं ना लगेच हातातून आहे ना रक्त येतं. माझ्या हात किती मऊ आहे माझे. लय मऊ आहे तुझ्या हात. हां पाहिजेल ना हां तर 2 बाया आपण तुझ्या हाताखाली कामाला ठेवू. बरं चालेल चालेल. काय आयुष्य आरामात राहायचं बघ. काय आहे त्या बेकार चोट पैसे? हां अरे स्वतः कमवायला फक्त त्याला लागल. हां तुला तो 2 घास प्रेमानं कधी खायला घालू शकत नाही का? घालू शकतो सांग बरं मला तू. नाही ना हो. हां आता एवढ्या दिवसापासून त्यांच्या मागं फिरू राहिले पाहिलं ना स्वतःचं घर सुद्धा नाही इकडं तिकडं घेऊन हिंडू राहिला मला. तुझं असं त्याच्यासोबत जर राहिलीस ना हां. असं तुझं आयुष्य वाया जाईल. आज समज मी इथनं तुम्हाला कामावनं काढून टाकलं हां तर उद्या कुठं जाणार, कुठं राहणार? बरोबर. आज जरी तुला खोली भाड्याने घ्यायची असेल हां तरी तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागतं. हां लागतं का नाही? बरोबर. हां आहे का त्याच्याकडे डिपॉझिट द्यायला पैसे? काहीच नाही हो सावकार त्याच्याकडं. हां म्हणून मी काय म्हणतो, हं. तू त्याला हाकलून दे. मी आहे ना तुला.
सावकार त्याला जर हाकललं ना आता हा तर तो मला मारील माहितीये का? तो काय मारल तुला? हा गंगाराम सावकार असताना तुला हात लावल का? तुला अशी 5 बोट लावायची ताकद नाही त्याची. पण सावकार हा जर त्याला हाकललं हा तर तुम्ही मला सांभाळशाल ना? हे बघ, मी ना तुला माझ्या बंगल्यात घेऊन जाईल. हा हा आणि मस्तपैकी सुखानं सांभाळीन तुला मी. हा हा तुला कधी ऊन लागून देणार नाही मी. हा मग ठीक आहे. ठीक आहे ना? हे बघ, अजून आहे ना तुझ्यासाठी एक वस्तू आहे. मी माझ्या बायकोला एक वस्तू बनवली होती, हा पण आज ती तुला देतो. ह्याला खिशातच अडकली. कुठं गेलं? हां गावलं. हे बघ, हा हार बनवलाय मी माझ्या बायकोसाठी. हार आहे ना बापरे तुला आता. सावकार हां ती भारी हार आहे हो. आहे का ना? हो आवडला ना तुला? लई छान आहे हो. मग काळजी करू नकोस. कसं वाटतोय? सावकार, तुम्ही एवढे सोन्याचे डाग मला आत्ताच दिले तेव्हा तुम्ही नंतर तर मला कितीच सोन्याने मडवशाल. अरे तुझ्या अंगावर इतकं सोनं घालीन ना, तुला चालता येणार नाही असं सोनं घालीन तुझ्या अंगावर मी. बापरे सावकार, तुम्ही याच्या आधीच मला भेटले असते तर त्या माकडाशी काला लग्न केलं असतं मी त्या काळा तोंड्या संग. म्हणजे आत्ता कळालं तुला. शांते काय कर राहिले? कुठं ते सावकाराला आहे ना हा जेवायला आणलं होतं. मला कवा आहे जेवण? तुम्हाला दिला ना डबा. कोणा? अय डबा पोरा पैसे पाठवून दिलाय. तुझं काय रे काम आहे इथं? हा बरं का सावकार, काय मला नव्हतं वाटत तुम्ही असं करशाल म्हणून. काय तुम्ही माझ्या काळजाव गाव घातला हो. तुझ्या काळ जाऊ आणि मी गाव घातलं? हा मग अय असं बोलायची हिंमत कशी झाली तुझी? कशी म्हणजे आता माझ्या डोळ्यानं पाहिलं कानाने ऐकलं ना हो. अ, हं? काय केलं सावकाराने? काय केलं? सावकार किती चांगले. हा का चांगले? मग एवढं केटून बसून आणि हे डागडागिने तुला देतोय मी. सारं सकाळचं तिकडं पाणी भरतोय ना, आता घरी आलोय भूक लागली तर. हं? कुठं डागडागिनी? त्यांचं लग्न ठरलंय ना, त्यांच्या बायकोला केले ये डागिनी. हा काय? मला दाखवित होते हं. काही हे चांगली आहे का असं म्हणले. चांगले चांगले. खरं बोलत का तू? मग तू तर म्हणले आता त्या माकडाच्या गळ्यात पडले म्हणा मी. हं? कवा कवा? शांते अहो ते म्हण अशी एक बायको आधी पाहिली होती ना त्यांनी, तिला माकडावानी होती म्हण दिसायला. मग मी काही केलीच नाही. कान शांते, हा आता आपण हे सावकाराचं काम सोडून देऊ. आपण दुसरे काम पाहू. चल कुठं? दुसरे का पाहू ना, येऊ नको. नाही नाही मी नाही येणार. कुठं काम पाहू? हा मी पाहतो ना चालला. इकडे एवढे दिवस झाले लग्न होऊन आणि तुम्ही इकडे तिकडे हिंडू राहिले. मला कुठं काम पाहते आता? पाहतो दुसरे चाल या सावकार. तुम्हाला तुमचं पोट भरता येईना तर तुम्ही मला काय पोट भरणार आहे? अरे तू बसून राह, मी काम करेल, तू बसून राह ना. हा बसून राह. असंच मला फसवलं लग्नाच्या आधी. हा आणि आता लावलं याच्या त्याच्या दारात हिंडायला मला. हा तू चालते पुढे चाल. नाही मी येणारच नाही. म्हणजे मला यायचं शांते हा. बाबा मा तोंड जोडील बरं का आता मी. तुम्ही तुमचं हा. तोंड जोडा, नाही तर तिकडे जीव द्या इरीत. मला काही गरज नाहीये. मग आता तुला काय करायचं नेमकं? इकडे तुमच्या या थोबाड्याला भाळले मी आणि मला सोन्यासारखं आयुष्याच उद्ध्वस्त करून घेतलं मी. लग्नाच्या आधी काय काय बडायच्या मारायचे. हा आणि आता मला लोकांच्या दारामध्ये काम करायला लावून राहिले. मला 1 मिनिट सुद्धा राहायचं नाही तुमच्या पशीने, यायचं नाही तुमच्या संग मला. मग तुला कुठं राहायचंय? मी ठरविल मला कुठं मग राहायचं. तुला लग्न कसं काय केलं तो माझी? कस काय केलं हा? म्हणजे तुम्ही माझी खोटं का बोलले मग? हा अरे शांते हा अगं चाल ना. या बा तुम्हाला सांगितलं ना मला यायचं नाही म्हणून. ये बाय मुस्काट फोडल तो ए. हा परत माझी सांगितलं नाही. अय, कोणाला हो बोलतो? सावकार पडेल. बोल नका म्हणजे हा? ए. बायको मावाली. हा ए, तुझी बायको नाही राहिली ती. मग ती आता माझी आहे. हा समजलं का? आणि हे बघ, गप गुमाना निघायचं का बोलू माणसं इथं तुडवीन तुला धरून. शांते हा ये बाय सावकाराच्या नादी नको लागू. हा अगं मी रक्ताचं पाणी करेल तो करताना, हा पण तरी तुला सांभाळेल मी. रक्ताचं पाणी का नाही केलं एवढ्या दिवसापासून? हा मग कष्ट करायची दानत आहे. हा तुमच्यात किती दानत आहे ना ते पाहिलं मी आणि आता. ये ना पोकारचं पुरत नाही. हा हा. फुकटचं पुरत नाही. आणलं का कधी सोन्याचा असा डाग आणला मला कधी सोन्याचा तुम्ही? या लालचीला पडू नका. चावनट सावकार आहे. चावणार हा. नाही. ते जे जे सावकाराकडे आहे ना ते तुमच्याकडे एवढं सुद्धा नाहीये. हा रे हा आणि मला तुमच्या सोबत राहायचं नाही आता. तू चाय येर पांढरा करू सोड. ए, हात लावू नको रे, सोड. मला नाही यायचं. आणि निघतो का बोलू माणसं का पोलिसांना बोलून आत टाकू? ते पस्तवशील बरं का.
माझी मी पाहिल जा. हा पण जरा ठेव जरा. हा परत माझ ध्यान येईल तुला. मला काही ध्यान येणार नाही. या- तुमचं ध्यान यायला तुमच्यात काय हो असं? हा ना सावकाराच्या किती दिवस राहील बरोबरी. सावकार हा? माझ्याशी लग्न करणार आहे. हा ना हा हाय ना हो सावकार. हा मग तुझ्याशी लग्न करणार म्हणजे करणार. आजच करतो लग्न. आजच आम्ही करणार आहे लग्न. अगं शांते हा अगं तुझ्यासाठी मा बायकोला मी औषध पाजून मारलं ग. हा ना. हा तुझ्यासाठी लग्न करायसाठी मी. हा का. हा आणि तुला आता सावकार भेटला पैसेवाला तर मला सोडलं तू. हा अरे बरं झालं ये लवकर सांगितलं. तो तोंडाने कबूल केलं. तू स्वतःच्या बायकोला दुसऱ्यासाठी औषध पाजितो कारण तुझ्यात काम करण्याची दानत नाहीये. हा ना हा, कष्ट करण्याची दानत नाहीये. बर बर राहा आता व्यवस्थित मग जातो मी. हा आम्ही राहणारच आहे. हा आईला माझी सोन्यासारखी बायको मारून टाकली आणि तो मागं लागलं वर्षभर. हा जाय जाय हा? जाय. तू आतापर्यंत अशीच करीत आली वाटतं. हा? हा काय? हा सावकार तू आतापर्यंत आहे ना अशीच करीत आली. मी हा नाही तूच असा करीत आला. हम्म. स्वतःच्या मग? सख्या बायकोला हा. मारून दुसऱ्या संग लग्न करीत. अरे हा सोडतो दर हा सोडतो दर. हा? अरे, जाय, हा? निघ, निघ. नाही. हा? जवळ महाग पैसा पाणी होता डागडागिने होते तर वैचून खाला मला ना. हां आणि आता मला सोडलं आणि आता सावकार धरला. आता सावकार का धन दवलं दिसलं मला लगेच म्हणा नाही नाही मला नाही यायचं आणि मला सावकार नवरा करायचा आता म्हणा. हां चला आता काय अडचण ना शेवटी भावकच जावं लागेल मला आता. शांते हा मी काय म्हणतो हं. आता तू इथं मळ्यात थांबायचं नाही. बर तू माझ्यासोबत आता बंगल्यात चल. काय सावकार लग्न कधी करायचं आपण? तू कशाला काळजी करते. एखादा मस्तपैकी चांगला मुहूर्त बघू हा आणि आपण लग्न करू. बर चालेल चालेल. काय चालेल. पण मळ्यामध्ये थांबू नकोस आता. हा नाही नाही आता माझ्यासोबतच बंगल्यावर चल. चालेल. धर बरं माझा हात हं. आणि चल तुला बंगल्यावर घेऊन जातो.